शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवारांचा फोटो आणि त्या लगत वादात तोच पण दादा नवा असा आशय असणारा हा फ्लेक्स पुणे नाशिक महामार्गालगत झळकलेला आहे। मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघातील कळंब गावातला हा फ्लेक्स सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। त्याला कारणही तसं आहे, कारण वादात तोच पण दादा नवा हे आशय लावलेला आहे आणि बोर्ड ज्यांनी लावलेला आहे ते मयूर भालेराव हे आत्ता आपल्या सोबत आहेत। काय तुम्हाला सूचित करायचं आहे? आज सूचित असं करायचं आहे की दीड महिन्यापूर्वी समोर राष्ट्रवादी फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशचे जे प्रदेश युवकचे अध्यक्ष आहेत सूरज चव्हाण त्यांनी एक ट्विट केलं होतं। त्या ट्विटमध्ये असं म्हटलं होतं की घड्याळ तेच पण वेळ नवी। तर त्याला संबोधित म्हणून मी त्याला ही एक टॅगलाईन केली तयार, वादा तोच पण दादा नवा। अजितदादांची जागा त्यांनी घेतली असं अजितदादांची जागा आमच्यासाठी तर दादा रोहित दादाचा आहे। अजितदादांची जागा वेळ सांगेल कोण घेते ते। अजितदादांची जागा कोण घेईल हे वेळ सांगेल या ठिकाणी असं ते म्हणतात। रोहित पवारांना आपण याबद्दल या ठिकाणी विचारलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझे समर्थक आहेत आणि त्या समर्थकांनी हा फ्लेक्स या ठिकाणी लागलेला आहे। परंतु अलीकडच्या काळात अजित पवारांनी जे बारामतीमध्ये वक्तव्य केलं की पवार कुटुंबियांमध्ये मी आता एकटा पडलोय, माझ्यासाठी बारामतीकरांनी पुढे यावं, आणि त्यानंतर हा फ्लेक्स लागतो। पक्षात फूट पडल्यानंतर देखील बोललं गेलं होतं की अजित पवारांची जागा रोहित पवार या ठिकाणी घेऊ इच्छितात, त्यानंतर हा फ्लेक्स लागतो। त्यामुळंच राज्यात या फ्लेक्सला घेऊन खूप मोठी चर्चा आहे। वादात तोच पण दादा नवा। मग आता रोहित पवारच अजित पवारांच्या जागी बसणार का हे येणारी वेळच सांगेल। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।